माझे नाव रमाकांत गुरुनाथ ढवळे. शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पूर्ण प्राथमिक शाळा दानोली बाजार. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून या निमित्ताने मी तुमच्यासमोर हा प्रयोग करत आहे. या प्रयोगाचे नाव आहे चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ. पहिले आपण जाणून घेऊया चुंबक म्हणजे काय. ज्या पदार्थांमध्ये लोखंड, निकेल व कोबाल्ट इत्यादींपासून बनवलेले पदार्थ आकर्षित होतात त्यांना चुंबक असे म्हणतात. आता मी हा प्रयोग करण्यासाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत. इकडे कागदाचे तुकडे आहेत व इकडे लोखंडाचा किस आहे, वाळू व खिळा आणि मणी. हे आपण पाहणार आहोत की चुंबकीय पदार्थ आहेत का अचुंबकीय पदार्थ. पहिले आपण कागदापासून सुरुवात करू. हा बघा, हा इकडे अचुंबकीय पदार्थ आहे, म्हणजे हा चुंबकाला आकर्षित होत नाही. आता हा बघूया, हा झाला म्हणजे हा चुंबकाला आकर्षित होतो. आता इकडे आपण वाळू पाहणार आहोत, आकर्षित होते का नाही होत. हे बघा, इकडे हा वाळू ही अचुंबकीय पदार्थ आहे, म्हणजे ही पण चुंबकाला आकर्षित होत नाही. आता आपण खिळा पाहणार आहोत, होतो का, म्हणजे चुंबकाला हा पण आकर्षित होतो. आता मी मणी पाहणार आहोत. हे पण चुंबकाला आकर्षित होतात. हे पाहू. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मिताली अजित चांदेकर. माझ्या शाळेचे नाव ZPP स्कूल दानोली बाजार. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. 28 फेब्रुवारी हा आपण दिवस म्हणून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. माझ्या उपक्रमाचे नाव आहे प्रकाशाचे संक्रमण. हे बनवण्यासाठी मी 3 पुठ्ठे घेतले व त्या पुठ्ठ्यांवर छिद्र मारले. तिन्हींना छिद्र मारले, मग ते एका मोठ्या पुठ्ठ्यावर चिकटवले. आता आपण पाहू की हे प्रकाशाचे रेषीय संक्रमण आहे की नाही. या तिन्ही होलातून हे प्रकाशाची ज्योत दिसते, म्हणजे हे प्रकाशाचे रेषीय संक्रमण आहे. धन्यवाद. हे वस्तू करण्यासाठी मी 3 पुठ्ठे घेतले आणि दोन पुठ्ठे घेऊन एका सरळ रेषेत चिकटवले आणि एक पुठ्ठा एका बाजूला चिकटवला. आता यातून आपण बघूया की या पुठ्ठ्यातून आपल्याला मेन ज्योत दिसते की नाही. या पुठ्ठ्यातून आपल्याला मेणबत्तीची ज्योत दिसत नाही, म्हणून हे प्रकाशाचे रेषीय संक्रमण नाही. माझे नाव गार्गी रवींद्र वनारी. माझ्या शाळेचे नाव ZPP स्कूल दानोली बाजार. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. आज 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. यासाठी मी एक उपक्रम केला आहे. या उपक्रमाचे नाव आहे प्रकाशाचे विकिरण. यासाठी मी एका ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घेतले आहे. आता आपण यात लेझरचे किरण टाकून पाहणार आहोत की आपल्याला लेझर दिसते का. यात आपल्याला सहजपणे लेझर दिसत नाही. यासाठी मी एका ड्रॉपरच्या सहाय्याने मी यात दुधाचे 2-3 थेंब टाकते. आता हे पाणी गढूळ झाले आहे. आता हे मी ढवळून घेतल्यावर हे पाणी गढूळ झाले. यात आता मी लेझरचे किरण टाकणार आहे. यात आपल्याला सहजपणे लेझर दिसतो, म्हणजेच आपल्याला प्रकाश सहजपणे दिसतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सान्वी नितीन झुरी. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दानोली बाजार. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. आज 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. या विज्ञान दिवशी मी एक प्रयोग केलेला आहे. या प्रयोगाचं नाव आहे विद्राव्यता. काही स्थायू पदार्थ द्रवात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ द्रवात विरघळत नसेल तर तो पदार्थ अविद्राव्यता आहे. उदाहरणार्थ, मी या 2 कपांमध्ये पाणी आणि एकामध्ये केरोसिन घेतलेला आहे. याच्यामध्ये पाण्यामध्ये जर का आम्ही थोडंसं मीठ टाकलं आणि ढवळलं तर ते लगेच विरघळतं.
आपण जर का या केरोसिनमध्ये केरोसिनमध्ये मीठ टाकलं की ते मीठ विरघळत नाही. याच्यावरून हे कळते की पाणी हे विद्राव्य आहे आणि केरोसिन हे अविद्राव्य आहे. धन्यवाद.